मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवरून आता आरोपांचा गाळ उपसला जाऊ लागलेला आहे। आरटीआय मधून मिळालेल्या माहितीमुळे मुंबईतल्या धरणांबद्दल असलेली महापालिकेची उदासीनता चव्हाट्यावरती आली आहे। पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे, याबद्दलचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। वरुण राजाची कृपादृष्टी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईकरांची 10% पाणी कपातीतून सुटका झाली। मात्र त्यापूर्वी पावसाळा सुरू होऊनही मुंबईतल्या अनेक भागातील रहिवाशांना पाणी कपातीची झळ सोसावी लागली आणि यासाठी मुंबई महापालिकेचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं समोर आलंय। एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्ष मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांमधला गाळ उपसला नसल्याचं आरटीआय कार्यकर्त्यांनी उजेडात आणलंय। तर आमची प्रश्न असा होती अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला, नगर विकास डिपार्टमेंटला की मुंबई शहराचा इतकी रिझर्व्हॉयर्स आणि लेक्स आहे त्याचा डिसिल्टिंग गेले 10 वर्षांनी केले झाले की नाही, जर केला तर किती खर्च झाला। BMCने आम्हाला रिप्लाय दिली होती की गेले 10 वर्षांनी या लेक्स किंवा रिझर्व्हॉयर्समध्ये कुठल्याही प्रकारची डिसिल्टिंग झालेली नाही। मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, टांचा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। या 7ही धरणांमधील क्षमता 1,44,736.3 कोटी लिटर इतकी आहे। मात्र गेल्या 10 वर्षात गाळ न उपसल्यामुळे क्षमतेच्या तुलनेत पाण्याचा कमी साठा होत असल्याची तक्रार कानावर पडतीये। हा एक धक्कादायक बातमी आहे, कारण काय जोपर्यंत डिसिल्टिंग होत नाही ते लेक्सची कॅपॅसिटी वाढत नाही, खालून माती किंवा रेती ते लेवल वाढतो त्याप्रमाणे होल्डिंग कॅपॅसिटी कमी होतो। हा एक कॉमन सेन्स आहे, याच्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही। पाणी टंचाईच्या दिवसात टँकर माफियांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात। पर्याय नसल्यानं मुंबईकरांना पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो आणि या लुटीसाठी टँकर माफियांप्रमाणेच कारणीभूत आहे ते श्रीमंत महापालिकेच्या कारभारातलं दारिद्र्य। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।